वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड कोर्टात पार पडणार आहे। सीआयडीनं केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारलाय, त्यामुळे आता केज कोर्टात कराडला हजर करणार नाहीत। सुरक्षेसाठी त्याला बीड कोर्टात हजर केलं जाईल आणि तिथे त्याची सुनावणी होईल। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। यापुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही। वाल्मिक कराडच्या समर्थकांना मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। कराडवरील खोटे गुन्हे मागे न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला। वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या आणि कराड कुटुंबीय आणि समर्थकांची होणारी परळी शहरातील महत्त्वपूर्ण बैठक पुढे ढकलली आहे। केज न्यायालयातील निकालानंतर ही बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडेंनी कराड कुटुंबियांची पहाटे भेट घेतली। कराड कुटुंबियांच्या घरी जात धनंजय मुंडेंनी त्यांच्या आई आणि पत्नीची विचारपूस केली। धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंना टोला लगावला। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करण्याकरता गेले असतील असं सुरेश धस म्हणाले। जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद पुकारणं हा नवीन पायंडा घातला जातोय अशी टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली। आखाचे लोक आले तर मुंबईतही बंद करू शकतात असं सुरेश धस म्हणाले। दोषी असलेल्यांना फाशी देणार असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, तो पूर्ण केला, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली। न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। वाल्मिक कराड मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानं कराड समर्थकांसह त्याचं कुटुंब आक्रमक पवित्रा घेताना बघायला मिळालं। मात्र पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आज पुन्हा कराडला केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। यावेळी त्यांचे समर्थक काय पवित्रा घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी कराड समर्थक आक्रमक झाले। त्यांनी आज पुन्हा परळी बंदची हाक दिली, त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय। परळी बंदमध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। राजकीय स्वार्थासाठी परळीला बदनाम करू नका असं म्हणत परळीला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले। केज कोर्टाच्या गेटवर पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली आहे। सुरक्षेच्या कारणावरून पोलीस विनाकारण अडवणूक करत असल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यात आला। महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या। कराड यांच्या पांगरी गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तब्बल 1 तासापासून रस्त्यावर बसून घोषणाबाजी सुरू आहे। दुसरीकडे मारुती मुंडे याचं टॉवरवर चढून आंदोलन सुद्धा सुरू आहे। महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। पांगरी गावात आपण माहिती घेतोय, महिला सुद्धा पांगरीच्या आक्रमक झालेल्या आहेत। वाल्मिक कराड यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्या असा आक्रमक पवित्रा पांगरीकरांनी घेतलाय। या सगळ्या महिला एकत्र जमलेल्या आहेत, पांगरीचे गावकरी सगळे एकत्र जमलेले आहेत। जरांगे पाटील, सुरेश धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। पांगरीमध्ये मारुती मुंडे म्हणून एक युवक आहे जो टॉवरवर चढलाय आणि तिथे तो आंदोलनाला बसलाय। जर खोटे गुन्हे वाल्मिक कराडवरचे मागे घेतले नाहीत तर आत्महत्या करीन असा इशारा या मारुतीनं दिलेला आहे। तर गावकरी सुद्धा आक्रमक झालेत, महिला आक्रमक झाल्यात, घोषणाबाजी करतायत। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याकडून। सुरेश, वाल्मिक कराड यांच्या पांगरी गावामध्ये मी आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने ज्या महिला आहेत त्या रस्त्यावरती उतरलेल्या आहेत आणि रस्त्यावरती उतरून घोषणाबाजी देखील केली जाते। विशेष म्हणजे या 1 ते 1.5 तासापासून या ज्या महिला आहेत त्या रस्त्यावरती बसल्या आहेत। काल देखील अशाच पद्धतीने या महिला रस्त्यावरती बसलेल्या होत्या। एवढंच नाही तर वाल्मिक कराड यांच्यावरती हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीची देखील त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात येते। त्याचबरोबर जे समोरचं टॉवर आहे या टॉवरवरती आणखी काही जे कार्यकर्ते आहेत ते वरती बसलेले आहेत। जवळपास 1 ते
दीड तासापासून ते त्या ठिकाणी घोषणाबाजी करतायत आणि वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या अशी देखील मागणी केली जाते। माझ्यासोबत महिला आहेत, मी त्या महिलांना देखील विचारणार आहे काय मागणी आहे तुमची आणि कधीपासून तुम्ही या ठिकाणी बसलात? आम्ही 2 दिवस झाले या ठिकाणी बसला, आम्ही उपाशी तपाशी चुली पेटले नाही आमचे गोर गरीबाचा माय बाप आहे अण्णा, आमच्या गोर गरीबाच्या लेकी बाळी घरात राहिले असते, सगळ्यांचं चांगलं केलं त्यानं। आमच्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे, खोटे गुन्हे वापस घ्यायलाच पाहिजे, आमच्या अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे। कधीपर्यंत बसणार आहे तुम्ही इथं? न्याय मिळाला तर आम्ही बसणार इथं। काय म्हणणं आहे नेमकं, कधीपर्यंत बसणार आहे तुम्ही? आम्ही अण्णाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहेत, इथून उठणारच नाहीत। आमच्या अण्णावर हे खोटे आरोप लावलेले आहेत, हे खोटे आरोप मागे घेतलेच पाहिजे, कारण त्यांच्याकडे सबूत होतं, त्यांना सबूत दाखवायचा ना। असं का करायचं? इतक्या दिवस कोठडीत ठेवलं आणि आता आणखीन म्हणतात की अण्णावर ते हे केलं, तसं करायचं नाही। अण्णाचा आरोप वापस घेतलाच पाहिजे आणि घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणारच नाही। चूल बंद म्हणतात, काल पण होतं, आम्ही चूल बंद, आम्ही स्वयंपाक केला नाही, काय नाही। आमचा एवढा वर्षाचा सण होता तरी पण आम्ही ते सण साजरा केला नाही। आपण पाहतोय नेमकं काय चूल बंद केली का? आम्ही चूल बंद आहे तर आमच्या 12 महिन्याचा सण कुणकडे गेला कुणी बघायला नाही। आम्ही या रोडवर बसलेले आहे, 2 दिवस झाले उपाशी आहेत, सण कुणी केला नाही, काय नाही। आपण पाहतोय हे जे सगळे काही हे ते आक्रमक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची मागणी आहे, एकच मागणी आहे की वाल्मिक कराड यांच्यावरचे जे गुन्हे दाखल करण्यात आले ते खोटे गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीची देखील मागणी केली जाते। नक्की सुरेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव हे पांगरी गावामध्ये आहेत। पांगरी गावातल्या महिला आक्रमक झालेल्या आहेत, पांगरी गावातले सगळे गावकरी एकत्र रस्त्यावर आलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत। वाल्मिक कराड समर्थक सगळे घोषणाबाजी करतायत। सुरेश धस यांचा निषेध केला जातोय, मनोज जरांगेंचा निषेध केला जातोय। कराड समर्थकांनी आमच्या अण्णांवरचे खोटे गुन्हे दाखल घ्या असा उच्चार केलेला, असं वक्तव्य केलेलं आहे। एक छोटासा ब्रेक घेऊ, पहा फक्त न्यूज 18। आणि त्याआधी एक महत्त्वाची बातमी येते, पोलिसांकडून पोलीस स्टेशन बाहेरील संशयित गाड्यांची तपासणी होतीये। पोलिसांकडून पोलीस स्टेशन बाहेर ज्या संशयित गाड्या आहेत त्यांची तपासणी केली जाते। MH44 AE 0912 ही काळी गाडी पोलीस स्टेशन परिसरात सतत फिरत असल्यानं त्याची तपासणी करण्यात आली। सुरक्षेच्या कारणानं आधीच केज कोर्टाची सुनावणी बीड कोर्टाकडे वर्ग करण्यात आलेली असताना पोलीस रस्त्यावरील वाहनांची देखील तपासणी करत आहेत। वाल्मिक कराड सध्या केजच्या पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि एक गाडी वारंवार त्या रस्त्यावरून फिरताना दिसली, काळ्या रंगाची ही गाडी होती, त्यामुळे त्याची तपासणी करण्यात आलेली आहे। MH44 AE 0912 या क्रमांकाची ही गाडी आहे, या गाडीची पूर्ण तपासणी करण्यात आलेली आहे। खरं तर केज कोर्टाकडून बीड कोर्टाकडे रिमांड संदर्भातली सुनावणी वर्ग करण्यात आलेली आहे, पण सध्या वाल्मिक कराड पोलीस सुरक्षेमध्ये केजच्या पोलीस ठाण्यात आहे आणि असं असताना केजच्या पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला ज्या गाड्या सातत्यानं फिरतायत, ज्या संशयित वाटतायत, त्यांची पोलीस कसून चौकशी करतायत। त्यामुळे MH44 AE 0912 ही गाडी, काळ्या रंगाची गाडी तपासण्यात आली, सफारी गाडी। आमचे प्रतिनिधी बालाजी यांना विचारूया। बालाजी, सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाते, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस काळजी घेताना दिसतायत। सुवर्णा, ज्या पद्धतीनं सगळ्या घटना घडामोडी घडतायत त्या अत्यंत वेगवान स्वरूपाच्या आहेत। ज्या पद्धतीनं सुरक्षेचं कारण सकाळपासून दिलं होतं, चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता, आता केज पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला आणलेलं आहे आणि त्याची गेल्या एक तासाभरापासून जे आहे ते अटक करण्याची जी प्रोसेस आहे मोक्का अंतर्गत ती सुरू आहे। दुसरीकडे केज कोर्टातली सुनावणी जी आहे ते आता बीडला होणार आहे। मोक्काचं प्रकरण असल्यामुळे याचं जे बेंच आहे ते बेंच इथं केजला नसल्यानं तो बेंच बीड जिल्हा सत्र न्यायालयात असल्यानं त्याची सुनावणी मोक्याची जी आहे ती बीड याच्यामध्ये होणार आहे। सुरक्षेचं मोठं कारण त्याच्यामध्ये दिलं जात आहे। मस्साजोग ही जी घटना घडली ज्या गावातनं, त्या गावातनं या आरोपीला सुद्धा इथं आणलं जातं
त्यामुळे ह्या सगळ्या सुरक्षेच्या 2-4 कारणं जी आहेत आता समोर येत आहेत. त्यामुळे ही सुनावणी जी आहे ती बीडला पुढं नेल्याचं देखील आता स्पष्ट होत आहे. आणि दुसरं जर बघितलं सुवर्णा तर सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. आता आपण जी काळी गाडी दाखवत आहोत, ही गाडी 2-3 वेळेस या परिसरात त्यांना आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ही गाडी उघडली आणि तिची सगळी त्यामुळे खबरदारी म्हणून ह्या गाडीची तपासणी करण्यात आलेली आहे. धन्यवाद बालाजी माहिती दिल्याबद्दल. आता दुपारच्या 100 बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसलाय. प्रवीण स्वामींचं जातवैधता प्रमाणपत्र खोटं असल्यानं माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर कोर्टात याचिका केली आहे. शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता तयारी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं साई भक्तांनं साई चरणी देणगी स्वरूपात 80 ग्रॅमची सोन्याची साखळी अर्पण केली. या सोनेरी साखळीची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे. उल्हासनगर परिमंडळ 4 क्षेत्रातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. परिमंडळ 4 या क्षेत्रात 640 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. वाल्मिक कराड याची दृश्य आपल्याला दिसत आहेत. केजमधून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यातून बाहेर आणण्यात आलंय. केज पोलीस ठाणं आणि केज कोर्ट याच्यामध्ये काही खूप फार अंतर नाही आहे. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांना विचारूया. बालाजी, काय अपडेट? सुवर्ण आता केज पोलीस ठाण्यातून जे आहे ते वाल्मिक कराड यांना बाहेर आणण्यात आलेलं आहे. बाहेर घेऊन जात आहेत. आपण दृश्यामध्ये पाहतोय की दोन्ही कॅनवा जे आहे ते पोलीस संजय वाल्मिक कराड यांना जे आहे ते घेऊन जातात. आता नेमकं केज कोर्टात घेऊन जातात की केजचा हे अंतर जे आहे ते थोडं जरी असलं तर सुवर्ण केज बीडकडे यांची जी आहे ती पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे बीडकडे घेऊन जात आहेत असं कळतं. मात्र पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांना जे आणण्यात आलेलं आहे. आणि सुवर्ण जे आहे ते गाड्या पोलीस स्टेशन मधून आता बाहेर पडलेल्या आहेत. वाल्मिक कराड ज्या गाडीमध्ये आहे ती सुद्धा गाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेली आहे. आणि एकूण जर बघितलं सुवर्ण तर मोठे पोलीस अधिकारी देखील यांच्या सोबत आहेत. आणि जे बघतं तर सुवर्ण केज कोर्टाच्या बाहेरून ह्या ज्या गाड्या आहेत ते बीडच्या दिशेने निघालेल्या आहेत. आता पुढील सुनावणी जी आहे ती बीडकडे नाही. मोठी घडामोड सुवर्ण जी आहे ती आता पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते वाल्मिक कराड यांना घेऊन ज्या आहेत त्या बीडच्या दिशेने निघून गेलेल्या आहेत. पुढं बीडमध्ये जी आहे ती पुढे सुनावणी होणार आहे. मोक्याचं प्रकरण असल्यामुळे, मोक्याची सुनावणी असल्यामुळं हे प्रकरण केज वर्गात न सुनावणी होता बीड जे आहे ते जिल्हा सत्र न्यायालयात याची जी आहे ती सुनावणी सुवर्ण होणार आहे. त्यामुळे आता नक्की बालाजी, ही दृश्य तुमच्या माध्यमातून पोहोचतायत. आपण आपल्या प्रेक्षकांना ही बातमी सांगूया. केजचं जे पोलीस ठाणं आहे तिथे त्याला थांबवण्यात आलं होतं आणि मग पुढे केज कोर्टामध्ये बीडमध्ये ही सुनावणी वर्ग करावी अशी मागणी करण्यात आली. ती मान्य झाली कोर्टाकडून. आणि आता या वाल्मिक कराडला पुन्हा सुरक्षा व्यवस्थेमध्ये, कडक कोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये बीडकडे नेण्यात आलेला आहे. बीडकडे मार्गस्थ झालेला आहे हा सगळा सुरक्षा व्यवस्थेतला ताफा. वाल्मिक कराड याला बीड कोर्टामध्ये नेलं जाईल. आमचा ताफा न्यूज 18 लोकमतची गाडी ही या ताफ्याला फॉलो करते. बीडकडे हे सगळे रवाना झालेले आहेत आणि बीडच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराडची रिमांड संदर्भातली सुनावणी होईल. ही सगळी अपडेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, बालाजी निरफळ, सुरेश हे सगळेजण आपल्याला सांगतायत. सिद्धार्थ गोदाम सुद्धा परळीमध्ये आहेत. ही दृश्य जी आपण बघतोय ही वाल्मिक कराडला बीडकडे घेऊन जातानाची दृश्य आहेत. वाल्मिक कराड याला बीडकडे घेऊन गेलं जाईल आणि बीडच्या कोर्टात रिमांड संदर्भातली त्याची सुनावणी होईल. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ते या बरोबर या व्हॅनच्या मागे आहेत. लक्ष्मण, काय अपडेट? काही वेळापूर्वी वाल्मिक कराडला बीडच्या मध्यवर्ती कारागृहामधून केज न्यायालयाच्या परिसरामध्ये आणण्यात आलेलं होतं. त्याला आज केजच्या न्यायालयात हजर केलं जाईल अशा प्रकारची माहिती होती. मात्र त्याला केजच्या न्यायालयात हजर न करता
त्याला केज पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, ज्या ठिकाणी संतोष देशमुख याच्या हत्येच्या प्रकरणातला जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 302चा, अर्थात नव्या कलमानुसार 103, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे खुनाच्या गुन्ह्यातले, त्यामध्ये वाल्मिक कराडचा थेट सहभाग आहे का, या सगळ्या प्रकरणाच्या तपासासाठी करण्यात आलेलं होतं. मात्र त्याच्या सुरक्षेची काही कारणं आहे आणि मकोका सारखा जो कलम लावण्यात आलेला आहे, त्या कलमांतर्गत जो तपास होणे अपेक्षित आहे तो या न्यायालयात न करता बीडच्या न्यायालयात करावा, अशा प्रकारची युक्तिवाद जो आहे तो करण्यात आलेला होता. आणि यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की बीड पासून केज जो अंतर आहे ते 60 किलोमीटरचं आहे आणि त्याच रस्त्यावरती मस्साजोग नावाचं जे गाव आहे, ज्या ठिकाणी संतोष देशमुख याची हत्या झालेली होती, ते गाव रस्त्यात लागतं. त्यामुळे ज्या व्यक्तीची हत्या झाली, त्याच प्रकरणात या आरोपींना अटक करण्यात आलेला आहे, त्याच्याच गावापासून हा जो वाल्मिक कराडला नेलं जातं, आणलं जातं, त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी वेगवेगळी कारणं जी आहेत ती न्यायालयासमोर होती आणि त्यामुळे हा सगळ्या प्रकरणाचा जो खटला आहे तो आता बीडमध्ये चालावा, अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केलेला होता. आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता न्यायालयानं देखील वाल्मिक कराड याचा खटला जो आहे तो बीडच्या न्यायालयात चालवावा, अशा प्रकारच्या सूचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि हेच सगळी कारणं आहे की वाल्मिक कराडला त्याच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, कारण मस्साजोग जे गाव आहे, ज्या ठिकाणी संतोष देशमुख राहतो, त्याचं जे मूळ गाव आहे ते मस्साजोग आहे आणि रस्त्यात लागतं, कारण बरोबर. म्हणूनच केज कोर्टाच्या परिसरात आणि केजच्या पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला सुद्धा प्रचंड गर्दी होती, पोलिसांचा बंदोबस्त होता आणि पोलीस व्हॅनच्या म्हणजे गाड्यांच्या सुद्धा चेकिंगचे प्रयत्न करत होते. तुझ्या दृश्यांमध्ये ही तीच व्हॅन दिसते जी वाल्मिक कराडला बीडकडे घेऊन जाते आहे. लक्ष्मण, तू सांगशील की SITची टीम आणि CIDची टीम अशा दोन्ही टीम्स वेगवेगळ्या गाड्यांमधून या वाल्मिक कराडला घेऊन जाणाऱ्या गाडीसोबत आहेत का? सुवर्ण, आपण खरं तर सकाळपासून हेच सांगतोय की वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी स्वतः CIDचा अधिकारी जे आहेत त्या स्वतः तुरुंगामध्ये, अर्थात जिल्हा कारागृहामध्ये आले होता की तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं होतं आणि वाल्मिक कराड जे आहे त्याच्या अटकेची मागणी केलेली होती. त्याला या सगळ्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आम्हाला तपासाकामी त्याला आमच्या ताब्यात द्या, अशा स्वरूपाचं एक पत्र जे आहे ते देखील त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना दिलेलं होतं. आणि आता देखील हा जो ताफा आपल्याला सुवर्ण दृश्यांमध्ये दिसतोय, त्यामध्ये वाल्मिक कराड याला घेऊन नेलं जात आहे. त्या ताफ्यामध्ये देखील याच CIDच्या अधिकारी जे आहेत, महिला पाटील नामक, त्या देखील आहे. त्यांची देखील मागणी आहे की वाल्मिक कराडला आमच्या ताब्यात द्या. त्या स्वतः त्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्यांनी पत्र दिल्यानंतरच वाल्मिक कराडला कारागृहातून बाहेर काढण्यात आलं आणि पुन्हा केजच्या पोलीस ठाण्यापर्यंत आणण्यात आलेलं होतं. आता देखील या सगळे अधिकारी, त्यांचे गाडी वाहनं जी आहेत ती देखील या ताफ्यामध्ये आहे. आपल्याला दृश्यांमध्ये 2 पोलीस व्हॅन दिसत आहे. त्यातली जी पुढची व्हॅन आपल्याला दिसतीये ती त्या व्हॅनमध्ये वाल्मिक कराड जो आहे तो आणि त्याला घेऊन हा सगळा ताफा जो आहे तो आता बीडच्या दिशेने जातोय. आणि याच रस्त्यामध्ये पुढे मस्साजोग गाव जे आहे ते लागतं. MH12 VE नंबरची ही गाडी आहे, 914 नंबरची, ज्या गाडीमधून वाल्मिक कराडला आता नेलं जात आहे. हा सगळा ताफा आपण दृश्यांमध्ये बघतोय न्यूज 18 लोक. बरोबर. काही वेळापूर्वी तुझ्याकडनं लक्ष्मण माहिती घेत राहतो. लगेचच आज बीडच्या कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे का हे सुद्धा समजून घ्यायचंय. पण जसं तुम्ही म्हणाला 60 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि याला साधारणपणे 1.5 ते 2 तास लागतील. परत एकदा तुमच्याकडनं माहिती घेतो. तुर्तास धन्यवाद. वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांचा ताफा, पोलिसांची व्हॅन ही आता पुन्हा बीडकडे निघालेली आहे. वाल्मिक कराडबाबत अनेक खुलासे हळूहळू समोर येत आहेत. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावे, ड्रायव्हरच्या नावे अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी संपत्ती घेऊन ठेवलेली आहे असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट आहे अशी माहिती समोर येते. पुण्यानंतर वाल्मिक कराडनं पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट खरेदी केला होता असं समोर आलंय. वाल्मिक बाबूराव कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयव्हरी या इमारतीत हा 4 BHKचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची बाजारभावानुसार किंमत आहे 3.5 कोटी रुपये. सध्या इथं कुणी राहत नाही अशी माहिती आहे. पण मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेनं फ्लॅटच्या बाहेर नोटीस चिकटवलेली आहे.
पुण्यात आहे तशी ती पिंपरी चिंचवडमध्ये असल्याची बाब देखील आता उघडकीस आलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या अत्यंत उच्चभू सोसायटीमध्ये 4 BHK म्हणजे साधारण या फ्लॅटची किंमत आज जर बघितली तर जवळपास 3.5 कोटी रुपये असावी. असा हा फ्लॅट, अतिशय लॅविश फ्लॅट इथे जो आहे तो स्वतः वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. ही मालमत्ता जी आहे, हा फ्लॅट जो आहे तो अनेक दिवसापासून बंद आहे, 4 BHK फ्लॅट, आणि त्यामुळे याचा कर देखील भरला नसल्यामुळे महानगरपालिकेने नुकतीच या मालमत्तेवर कर वसुलीची नोटीस इथे लावलेली आहे. लाखो रुपयाचा कर देखील इथे थकलेला आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर वाल्मिक कराड ज्यांनी खंडणी उकळल्याच्या त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्या खंडणी उकळलेल्या पैशातून वेगवेगळ्या ठिकाणी त्याने अशा पद्धतीच्या मालमत्ता घेतल्या का, ह्या सगळ्या मालमत्ता ईडी जप्त करणार आहे का, अशा अनेक प्रश्न निर्माण झालेले असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये ही मालमत्ता मिळून आलेली आहे. पार्क जी सोसायटी आहे पिंपरी चिंचवड शहरातील, त्याच पार्क आयव्हरी सोसायटीमध्ये 6व्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट वाल्मिक कराड याच्या नावावर आहे. हा फ्लॅट त्यांनी रोख रक्कम देऊन खरेदी केला किंवा कशा पद्धतीने या फ्लॅटची खरेदी केली याची देखील आता चौकशी होणार आहे. पुढील सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.